जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र शाखा गडचिरोलीच्या वतीने विविध मागण्यांबाबत 27 ऑगस्ट पासून असहकार आंदोलन व लेखणी बंद आंदोलन पुकारले। सदर मागण्यांमध्ये एक स्तर योजनेअंतर्गत कनिष्ठ अभियंत्यांना उपअभियंता पदाचे वेतन देण्यात यावे, कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांची प्रवास देयके तात्काळ द्यावी, कार्यालयाकडून वाहन किंवा अग्रिम देण्यात आल्यास बांधकामावर दौरा करण्यात येईल, कोणत्याही बांधकामात अनियमितता झाल्यास कनिष्ठ अभियंता यांना जबाबदार न धरता साखळीतील सर्व जसे कंत्राटदार, उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांना समप्रमाणात जबाबदार धरण्यात यावे यासह इतर मागण्यांचा समावेश आहे। मात्र जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या सदस्यांच्या मागणीबाबत मागील 1.5 वर्षांपासून सदर मागण्यांसाठी पाठपुरावा करून सुद्धा जिल्हा परिषद प्रशासनाकडून सदर मागण्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून संवर्गाची हेळसांड होत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या विरोधात जिल्हा परिषद अभियंता संघटना गडचिरोली तर्फे बेमुदत लेखणी बंद व असहकार आंदोलन करण्यात आले असल्याचे संघटनेचे अध्यक्ष कालिदास ढवळे यांनी सांगितले। संघटनेच्या विविध मागण्या जिल्हा परिषद स्तरावर मागील 1.5 वर्षापासून प्रलंबित आहेत। त्या मागण्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करतो, परंतु त्या निकाली निघाल्या नाही। त्यामुळे आम्हाला हा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला। त्यामध्ये प्रामुख्याने आम्हाला इथे कनिष्ठ अभियंत्यांना अभियंत्याची वेतन श्रेणी अनुज्ञेय असताना त्या वेतन श्रेणीचा लाभ मिळत नाही। आमचे लाखोच्या रकमेत म्हणजे रुपये 58 लाख प्रलंबित आहेत दौरा देयकाचे, ते मिळत नाहीत। आमच्याकडे घरकुलाचा असा विषय आहे की घरकुलाबाबत शासनाचं असं पत्र आहे की घरकुलातून नियमित सेवेतील कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना नियमित स्वरूपाच्या कामं सोपवण्यात येऊ नये, परंतु याची जबाबदारी मागील बरेच वर्षापासून प्रलंबित आपण वारंवार पाठपुरावा करतो, परंतु या जबाबदारी अजूनपर्यंत आम्हाला मुक्त करण्यात आलेलं नाही। आज मला 2010च्या GR प्रमाणे दौरा देयकाचे कॅल्क्युलेशन करून प्रवास भत्त्यापोटी इंधनाचा वापर या मार्गिनीवर 2010 पासून आज पेट्रोलच्या दरात जवळपास 5% वाढ झाली, परंतु आज 3.50 रुपये प्रति किलोमीटर प्रमाणे आज दौरा देयकाची आपण परिपूर्ततेसाठी भरतो। आज स्थापत्य अभियंता सहाय्यकांना सायकलद्वारे दौरा करा असं म्हणजे अनुभव हे बोलल्या जाते, परंतु आजच्या तारखेत कोण सायकली दौरा करतो? आणि अशा आपल्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात सायकलद्वारे दौरा करून